तर मित्रांनो, वातावरण होतं बेकार. आम्ही फिरायला निघालो मोकार, मी आणि माझं मिग. तुम्ही विचारात पडला असताल की हे कुठं जायले असतील फिरायला. तर कुठं नाही, लय लांब नाही, अंबुजोगापासून 80 किलोमीटर स्थायिक असलेल्या मांजरसुंबेमधल्या कपिलधाराला. तर लय दिवसानं आमचा प्लॅन होता, पण आज शेवट निघालो होतो आम्ही. वारा बी लागायला आम्हाला जोरात आणि आमची गाडी पळाली जोरात. आम्हाला दमच नव्हता. असं वाटत होतं की कावा जातो पण कावा नाही की. चलत चलत पोहोचलो आम्ही केजमध्ये थोडंच पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला. त्यांना बघितलं की आम्हाला आणखीन उत्साह आला. मग काय, आम्ही मग त्यांचे आदर घेऊन निघालो आणखीन पुढे. थोडं पुढे गेलं की मसाजोग आलं. मसाजोगमध्ये मित्र म्हणला गाडी लय गरम झाली, काहीतरी थंड खाऊ. म्हणलं चल खाऊ. म्हणलं गाडी बी गार होती, गरम झालेली, आणि आम्ही बी थंड होतो. ऊन भलतंच लागत होतं आणि वातावरण बी बेकार होतं. गरमी एवढी होती ना, लय होत होती. तर शेवटी आम्ही पोहोचलो कपिलधाराच्या स्पॉटवर. वरूनच बघून आम्हाला एक्साइट होतं, केव्हा जातोय केव्हा खाली. चलत चलत मी स्वतःला बी जावं लागलो. रस्ता होता नागमोडी नसतं घाटाचा. कसं आहे ना, मोबाईल बी धरता येणं गेलं तर मला गाडी चालतोय ना, त्याच्यामुळे मोबाईल मी ठेवला खाली, चालवायला लागलो गाडी. खाली पोहोचलो की लावली आम्ही एका साईडला गाडी लावताच चौकड पार्किंग बघा कशी आहे ती. भरपूर पार्किंग होती आणि भरपूर गर्दी होती. तर गाडी लावली साईडला आणि निघालो आम्ही मधात. चलत चलत बघत निघायला लागलो. पहिली बार होती ना आमची, त्याच्यामुळं आम्ही स्वतःला जावं लागलो तुम्हाला, आणि पुढे बी जायला लागलो. तर कपिलधाराला आकर्षित होण्याचं एवढं कारण म्हणजे काय, तर कारण चला तो धावतो तुम्हाला पुढे. तर कारण हे आहे की वरून पडणारे 2 पाण्याचे धबधबे. ह्या कारणामुळं पर्यटन स्थळ कपिलधाराला जास्त आकर्षित होते. पुन्हा आमच्या डोक्यात बसलं की पाणी नेमकं येतंय कुठून वरून. तर हे बघण्यासाठी आम्ही वरी बघायला लागलो, इकडं तिकडं बघायला, कोण दिसतंय का वरी, कोण नाही का. इकडं तिकडं फिरायला लागलो, विचारायला लागलो कुणाला बी वरून कुठून जातंय कुठून नाही. मग आम्हाला फायनली माहीत झालं की मग आम्ही निघाला वरी. जाताना लागल्या आम्हाला पायऱ्या बी एकदम खड्या होत्या. काय मग चढताना आमचा फेसच निघायला लागला. चलत आम्ही निघाला वरी बघत चालू. आता कावा संपत पायरी काय असं वाटायला लागलं. ही माझा मित्र खालून यायला लागला दमादमानं. मला जोर होता लयच पळायला लागलो मी. पळत मी स्वतःला बी जावं लागलो. कसं आहे ना, लय घाम आलता मला. आणि बघत संपल्या पायऱ्या. आता लागला रस्ता. वरून बघा येऊ कसा दिसतो तुम्ही बघू शकता. वरी चलत मीच व्हिडिओ काढालो. मित्राला म्हणलं माझा व्हिडिओ काढ थोडा, मी चालवलेला. काय मग कुरकुऱ्याचे पुढे घातलेले ते आम्ही खालीच खात वरी निघाला. मग वरी त्याला बंद कर म्हणलं, व्हिडिओ तरी केला नाही तरी म्हणलं चल पुढे थोडा आणखीन काढतो. मग काय मी चालायला लागलो पुढे तसंच. थोडं डोंगरावर आलं का वरून दिसायला लागला रस्ता आम्हाला नागमोडी आम्ही आलेला. व्ह्यू बी भारी दिसायला होता इथं. मित्र चालला माझा पुढे असं वाटावं की तीच ब्लॉगर आहे, मी नाही. शेवटी आम्ही चलत आलो पुढे. तर पाणी कुठून पडतंय कुठून येते ते बघण्यासाठी आम्ही चलत आलो पुढे. तर हे वरून बघू शकता व्ह्यू कसा बाहेर दिसते. तर वरून आम्हाला माहीत झालेलं की पाणी कुठून येते, नेमकं कसं येते कसं पडते काय नाही. तर हे येणं चुकीचं वरी फार. तरी पण आम्ही आला वरी बघण्यासाठी, का तर आम्हाला बघायचं होतं. तर वरून बघू शकता किती उंचावर आहे. खाली एन्जॉय करायला सगळी पब्लिक. कपिलधारा बघायचं झाल्यावर आम्ही निघालो आमच्या गावाकड थेट एकदम गाडी पळवत. आणि हे बघा कपिलधाराकडं जायची कमान. तर कसा आहे वाटला आमचा ब्लॉग, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.